ते पाणी त्या पाण्यात वेगवेगळे जे आहेत जी काही धरणाची कामं आहेत ती पूर्ण करणार, परंतु गोदावरी खोऱ्यातलं जे आहे 55 TMC पाणी जे आज मी सांगतोय 10-15 वर्षी ते आपल्याकडे वळवा, त्याच्यामध्ये सुद्धा ते लक्ष घालून त्यांनी सुद्धा काही हजारो कोटी रुपये त्याच्यासाठी प्रथम दर्शनीचे 7,800 कोटी रुपये आणि आणखीन दुसऱ्या अशा अनेक योजना कराव्या लागतील. ते सगळं पाणी जे आहे मराठवाड्याकडे नेण्यासाठी जे आहे ते काम त्यांनी सुरू करायचं ठरवलेलं आहे. आणि मग इतर सुद्धा शेतकरी सोलर ते प्रचंड सोलर जे आहेत पंप जे आहेत ते वाटण्याचं काम, त्याच्यामुळे ही वीज जी आहे जवळजवळ शेतकऱ्यांना फुकटच पडणार आहे. याच्यापुढे स्वतःच ते वीज निर्माण करणार आणि ते वापरू शकणार. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत सामाजिक संस्था सामाजिक जे आहेत घटक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हजारो कोटी रुपये. हिंदी में जानना चाहेंगे आज जो सर शेतकऱ्यांची कर्जमाफीवरती काही ठीक आहे. असं आहे की कर्जमाफी जरी झाली पाणी कर्जमाफी झाली म्हणजे काय होणं सगळं प्रश्न सुटत नाही काय. कदाचित हे जे आहे त्यांना जर अगोदर समजा आपण पाणी जास्त दिलं त्यांच्या विजेवरचा खर्च कमी करून टाकला इतर त्यांना सोयी दिल्या तर आपोआप शेतकऱ्यांचं जे आहे उत्पन्न वाढतं आहे. काय नुसतं एक वेगवेगळं कर्जमाफी करून सगळे प्रश्न नाही सुटणार. हळूहळू आपोआपच शेतकऱ्यांना जे आहे ताट पाठ करायचं उभं करणारं असं हे बजेट त्यांनी मांडलेलं आहे. 2100 रुपयाची घोषणा होणार होती लाडकी बहीणची, ती कुठेतरी झाली. ठीक आहे ना. आता एकदम फक्त लाडकी बहीण योजना हीच फक्त लोकोपयोगी आहे का? रस्ते पाहिजेत की नाही? पाहिजे आहे. तुम्हाला शेतकऱ्यांना पाणी पाहिजे, वीज पाहिजे आहे, वेगवेगळे घटक आहेत. मग ते OBC असतील, दलित असतील, मागास इतर जे आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर पैसे आपण दिलेले आहेत त्यांनी. तर अशा रीतीने ना सगळ्या दिलेल्या आहेत. बरं हे जे आता आम्ही सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये बहिणींचा सुद्धा फायदा होणार असेल, शेतकऱ्यांचा फायदा होणार. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.